तर विरार ते वसई दरम्यान रेल्वे ट्रॅकवर अजूनही काही प्रमाणात पाणी आहे, त्यामुळे नालासोपारा ते विरार दरम्यान रेल्वे सेवा धीम्या गतीनं चालवली जाते। परिणामी पश्चिम रेल्वेची उपनगरीय रेल्वे सेवा अर्धा तास उशिरानं सुरू आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला अधिक अपडेट देतील। ईशान, आज काय चित्र आहे पश्चिम रेल्वेच्या वाहतुकीचं? प्रज्ञा, कुठेतरी आपण हे बघू शकतो की पश्चिम रेल्वे ही चालू झाली आहे, पण अर्ध्या तास उशिराने सध्या लोकल सेवा ही चालू आहे। त्यामुळे नागरिकांना कुठेतरी अडचण होताना आपल्याला पाहायला मिळते। तर दुसऱ्या बाजूला विरार ते वसई दरम्यान रेल्वे ट्रॅकवर काही प्रमाणात अजूनही पाणी आहे, पण ते आता निचरा करण्याचं काम सध्या तिकडच्या कर्मचाऱ्यांकडून करण्यात येतंय। पाणी साठल्यामुळे कुठेतरी आपल्याला माहित असेल की काल लोकल सेवा ही विस्कळीत झाली होती, पण आज ते पाण्याचा निचरा हा लवकरात लवकर कसा होईल याचा ते प्रयत्न करत आहेत। त्यामुळे लोकल सेवा चालू आहे, पण अर्ध्या तास उशिराने ही लोकल सेवा चालू आहे। त्यामुळे काल नागरिकांना अडचण झाली, परवाच्या दिवशी नागरिकांना अडचण झाली, पण आज कुठेतरी नागरिकांना प्रवास येतोय, पण कुठेतरी पश्चिम रेल्वे ही सध्या उशिराने धावते। तर विरार दरम्यान जी रेल्वे सेवा आहे ती कुठेतरी धीम्या गतीने चालू आहे असं देखील सांगण्यात। अजून देखील पाणीचा निचरा जसा व्हायला पाहिजे तसा झालेला नाही, त्यामुळे कुठेतरी लोकल सेवा जी आहे ती पश्चिम रेल्वेची विस्कळीत आहे। अर्धा तास उशिराने ही सध्या लोकल सेवा चालू आहे, पण प्रशासनाकडून आणि अधिकाऱ्यांकडून रेल्वेचं सांगण्यात येते की लवकरात लवकर या पाण्याचा निचरा होईल आणि पश्चिम रेल्वे पुन्हा एकदा योग्य वेळेवरती चालू राहील। ईशान, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।